मी डॉक्टर समीर प्रदीप चेकुर्वा. आता वय वर्ष 45 चालू आहे. मी राहणार प्रॉपर चंद्रपूरचाच आहे. मी ऍज अ मेडिकल डायरेक्टर श्री साई गजानन हॉस्पिटल हे हॉस्पिटल मागच्या 11 वर्षापासून चालू होतं. माझं शिक्षण मुंबईला झालं असून, उच्च शिक्षणही मुंबईला झालं असून, त्याच्यानंतर मी अकोला, सांगली, सोलापूरला ऑर्थोपेडिक मध्ये ऍज अ लेक्चरर, सिनियर रेसिडेंट म्हणून काम केलं आणि 2011 मध्ये चंद्रपुरात स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. 2013 मध्ये स्वतःचं हॉस्पिटल चालू केलं आणि आताच्या परिस्थितीला 2026ला माझं स्वतःचं 30 बेडेड ओनली ऑर्थोपेडिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालू आहे, ज्यात मी जॉईंट रिप्लेसमेंट, स्पाइन सर्जरीज, फ्रॅक्चर ट्रीटमेंट, इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे भरपूर साऱ्या फ्रॅक्चरची ट्रीटमेंट झालेली आहे. 2 नोव्हेंबर 2011 मध्ये सगळ्यात पहिलं नी रिप्लेसमेंट चंद्रपुरात हे माझ्या हातनं घडलेलं आहे आणि आजपर्यंत कमीत कमी 500+ नी आणि हिप रिप्लेसमेंट सर्जरीज माझ्या हातनं झालेल्या आहेत. यासाठी मला लोकमतकडनं 2025चा लोकमत एक्सलन्स अवॉर्ड सुद्धा देण्यात आलेला आहे, जे माननीय आरोग्यमंत्री यांनी दिलं होतं आणि तेव्हा माननीय विजय द्रडाजी होते आणि माननीय राज्यपाल पण सुद्धा तिथे उपस्थित. सर, आता आपण प्रश्न विचारूया. जशा प्रकारे हवामानामध्ये बदल होतो तशा प्रकारे हाडांची दुखणे वाढतात, वेगवेगळ्या प्रकारची ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स वाढतात. काय नेमकं कारण असावं सर, काय सांगेल? बघा, वातावरणात थंडता आली, उग्रता आली की शरीरामध्ये चेंजेस येतात. जसं तुम्हाला सर्दी खोकला ताप होतो, हा सर्दी खोकला ताप तुम्हाला प्रत्येकाचा दिसून पडतो, कारण तो शिंकतो, खोकलतो. दुखणे हा प्रत्येक माणूस स्वतःपर्यंत ठेवतो, फक्त डॉक्टर समोर तुमचा. नसा आकुंचून जातात, थंडी पडली की नसा आकुंचून जातात. नसा आकुंचन गेला की रक्ताचा सप्लाय जो जॉईंटला जायला पाहिजे तो कमी होतो आणि जिथे रक्ताचा सप्लाय कमी होतो तिथं वॉशिंग कमी होतं. तुमचं जर घरात पाणी नाही मारण्यात आलं किंवा घरात पाणी सोडलं नाही तर घर साफ होत नाही. तसं जॉईंट्सला जर रक्ताचा सप्लाय बरोबर मिळाला नाही, रक्ताच्या नसा आकुंचन गेलं तर थंडीच्या दिवसात, पावसाच्या दिवसात हे जॉईंट पेन वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. तसंच कोणाला वाताचा वगैरे त्रास असेल तर हे हिवाळ्यात म्हणा किंवा पावसाळ्यात सहसा वाढत असतं. याच्यामध्ये बेसिकली तुमच्या शरीरात होणारे वातावरणानुसार जे बदल असतात त्याच्यामुळे तुमचे गुडघे किंवा कंबर वगैरे हे दुखणं चालू. ही पर्टिक्युलर कोणत्या एजवर डिपेंड आहे की कोणत्याही वयोगटातील लोकांना हे होऊ शकतं? नाही, हे बघा, जसं जसं वय वाढतं रक्ताच्या नसा ज्या आहेत त्या तुमच्या तशाही आकुंचन जातात, पण यंग एज मध्ये ते तेवढं होत नसतं. तर आपण जर बायोलॉजिकली विचार केला, म्हणजे वयानुसार विचार केला, तर ज्यांचं वय जास्त त्यांचे दुखणे जास्त, ज्यांचं वय कमी त्यांचे दुखणे कमी, कारण त्यांचं शरीर अजून तेवढं वयस्कर झालेलं नसतं. पण जर त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आजार असेल तर मात्र कमी वयात सुद्धा तुम्हाला गुडघ्यांचे त्रास होऊ शकतात किंवा कुठल्याही जॉईंटचे त्रास होऊ शकतात. आता गुडघ्याच्या बाबतीत आपण बोलू, कारण की गुडघ्याचा त्रास हा सामान्यत खूप जास्त दिसायला भेटतो. तर काय सांगणार सर, गुडघ्याचा जो त्रास आहे हा पर्टिक्युलर एज मध्ये होतो की कोणत्याही एज मध्ये? नाही, तसं नॉर्मली बघितलं गेलं तर गुडघे हे वयानुसारच झिजतात. गुडघे झिजणे, केस काळे पडणे, दात पडणे, डोळ्यांना कॅटरॅक्ट होणे हे सगळं एकाच याच्यात मोडल्या जातं. पण केस पांढरी होणे, डोळ्याला कॅटरॅक्ट होणे हे आपण ऍक्सेप्ट केलेलं आहे, कारण खूप वर्षांपासून आपल्याला दिसत नाही, तर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू सर्व्हाइव्ह. पण दुखणं आपण दुखण्याची मेडिसिन घेऊन आपण समोर ढकलू शकतो. पण आता सायन्स ऍडव्हान्स झाल्यामुळे, तुमची लाईफस्टाईल चांगली झाल्यामुळे, तुमची लाईफ एक्सपेक्टन्सी वाढल्यामुळे तुम्हाला दुखणं पाहिजे नसतं. आज कोविड नंतर प्रत्येक माणसाला वाटतं की आपण जेवढं जगतोय ते चांगलं जगलं पाहिजे. मग ते चांगल्या जगण्यामध्ये फिरणंही आलं, बाहेर जाणंही आलं. त्या गोष्टींसाठी जर तुम्हाला पायांची मदत लागत असेल तर मग जेव्हा तुमचे गुडघे दुखतात तर तुम्हाला आज ही रिप्लेसमेंट का बरं एवढं वरती आलेलं आहे? कारण आज लोकांची जगायची इच्छाच नाही तर जगायची लाईफस्टाईल जी आहे ती बदललेली आहे. एव्हरीबडी वॉन्ट्स देअर लाईफ टू बी पेन फ्री आणि त्यात हे गुडघे मोडल्या जातात. ह्याच्यामुळे नी रिप्लेसमेंट जे गुण झालेला आहे याच्यासाठी झालेला आहे की आणि एक पर्टिक्युलर वयोगट आज त्या वयाला आलेला आहे की त्यांचे गुडघे बदलायची गरज पडलेली आहे. आणि या मागच्या 15-20 वर्षापासून नी रिप्लेसमेंट मध्ये इतके ऍडव्हान्स आलेले आहे की ऑपरेशन केल्यावर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी आपण पेशंटला चालवतो, चौथ्या दिवशी पेशंट घरी जातो. त्याच्यामुळे त्यांची लाईफ इतकी कम्फर्टेबल झाली आहे की लोकांनाही आजकाल जॉईंट रिप्लेसमेंट करून घेणे आणि स्वतःच्या आयुष्यात एक बदल आणणे हे खूप महत्वाचं आहे. जॉईंट मध्ये बिघाड आला याचे प्रमुख लक्षण जर बघायचं असले तर काय काय असतं? पेन तर होतच, पेन एक लक्षण आहे, पण या व्यतिरिक्त आणखी कोणकोणते लक्षण
दिसतात. सांध्याला सूज येणे, सांध्यामध्ये कटकट आवाज येणे, खूप जास्त चालू न शकणे, मांडी घालून बसताना त्रास होणे, पायऱ्या चढता उतरताना त्रास होणे, हे प्रामुख्याने आपण बघतो. सगळ्यात पहिलं तर दुखणंच असतं. कमी जास्त हे दुखणं हे पहिल्यांदा चालू होतं. पण जर का हे दुखणं आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग सूज येणे आणि ज्या ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या महत्वाच्या आहे, त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि जर वेळीच जर तुम्ही इलाज केला तर भरपूर साऱ्या अशाही गोष्टी असतात की तुमचं सांध्याचं झीज पुढे ढकलू शकतो. कोणीच सांध्याची झीज कमी करू शकत नाही, पण नक्कीच 5 वर्षात झिजणारा सांधा आपण 10 वर्षापर्यंत खेचू शकतो. त्याच्यासाठी फिजिओथेरपी, डाएट चेंजेस, वेट कमी करणे, लाईफस्टाईल चेंज करणे आणि काही मेडिकेशन्स हे आपण 100% घेऊन आपला झिजणारा गुडघा हे समोर 100% वाढवू शकतो. गुडघ्याचा जो त्रास आहे हा लठ्ठपणामुळे होऊ शकतो का? ऑफकोर्स लठ्ठपणामुळे ऑलमोस्ट शरीरात सगळेच बदल येतात आणि तुमचा लठ्ठपणा घेणारा शरीराचा गुडघे जे आहे प्रामुख्याने तुमचं शरीराचं पूर्ण वजन घेतात. आणि वजन जितकं जास्त तितकं गुडघ्याच्या आतली गादी जी आहे ती जीर्ण होत जाते. तर जे गुडघे 60 मध्ये खराब व्हायला पाहिजे किंवा 65 मध्ये खराब व्हायला पाहिजे त्यांची लक्षणं 50-55 मध्ये सुद्धा दिसणं चालू होतात, जे लोक ओव्हरवेट असतात. आता आपण विचार करू, आपण बोलता बोलता बोलले की जर दुखणं झालं तर याच्याकडे दुर्लक्ष न करता, तर मी हे म्हणेन की लोक आज निग्लिजन्स खूप जास्त आहे. जर थोडा पेन झाला तर ओव्हर द काउंटर मेडिसिन घेऊन, पेन किलर घेऊन ते थोड्या वेळापुरती काही ते जे पेन आहे ते कमी करून देतात. हे कितपत बरं वाटतं, म्हणजे कितपत काय नाही बघा, आपल्या भारतीय याच्यात जे आहे म्हणजे ओव्हर द काउंटर मेडिकेशन्समुळे प्रत्येकाची हे नसते की पहिल्याच खेपेला डॉक्टरला दाखवायची. आणि आपल्याकडे डॉक्टर म्हणजे नुसतं ॲलोपॅथिक नाहीये, आयुर्वेदिक आहे, नॅचरोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे. तर प्रत्येक माणूस जो आहे तो पहिले सगळ्यात जवळचा फॅमिली डॉक्टर जो आहे त्यांना कन्सल्ट करतो. तिथे कन्सल्ट केल्यानंतर काही काळ तो त्यांच्याच मेडिसिन्स घेत राहतो. मग त्यांच्याच मेडिसिन तो ओव्हर द काउंटर फक्त मेडिकल मधनं घेत राहतो. आणि या प्रत्येक मेडिसिन मध्ये पेन किलर सोडून काहीच नसतं. पण जेव्हा आमच्यापर्यंत तो पेशंट येतो, 3-4 वर्ष गेलेले असतात, तेव्हाच आपण जर त्याला एक ऑर्थोपेडिक सर्जन किंवा एक ॲलोपॅथिक सर्जन किंवा कुठल्याही एक जर त्या स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवलं तर त्यांच्या ज्या मेडिकेशन्स आहेत त्या अशा प्रकारे चालू होतात की नुसतं पेन किलरच नाही तर त्या गुडघ्याला ताकद देणाऱ्या ज्या मेडिसिन्स आहेत त्या पण आपण चालू करू शकतो. तर हा एक मोठा बॅकलॉग पडतो जेव्हा आपण दुखणं चालू होतं आणि स्टार्टिंगला फक्त जीपीजला भेटतो किंवा जवळच्या डॉक्टरना. ते चुकले नसतात, पण त्यांचा आणि आमचा पाहण्याचा जो नजरिया आहे तो वेगळा असतो. ते फक्त दुखणं कमी करायसाठी काम करतात. आम्ही पुढे दुखणं होऊ नये किंवा गुडघ्यांची झीज परत थांबून राहील किंवा मग त्याला थोडं समोर ढकलता येईल याच्यावरही काम. आता मी बोलेल की गुडघ्याचा जो ट्रीटमेंटचा जो भाग आहे याच्याकडे आपण बोलूया. ट्रीटमेंटमध्ये नेमकं ट्रीटमेंटची सुरुवात कशा प्रकारची आहे? लोकांमध्ये एक अशी मानसिकता झाली आहे की गुडघ्याला त्रास झाला की नी रिप्लेसमेंट करावं लागतं. तर या अगोदरची कोणकोणती ट्रीटमेंट आहे, नी रिप्लेस करायची गरज पडणार नाही आणि गुडघे बरे राहतात त्यासाठी? हे बघा, रोजच्या दैनंदिन ओपीडी मध्ये जर माझ्याकडे 30 ते 40 पेशंट गुडघ्यांचे दुखण्याचे येत असतील तर त्याच्यापैकी फक्त 3 ते 4 पेशंटला आम्ही नी रिप्लेसमेंट सांगत असतो. प्रत्येकच गुडघ्याच्या दुखण्याला नी रिप्लेसमेंट हा ऑप्शन नसतो. ज्यांचे गुडघे कमीत कमी 5-7 वर्षापासून मेडिसिन्स घेऊन सुद्धा दुखतच आहे आणि गुडघ्यांची ग्रेड 6 ऑस्टिओआर्थरायटिस झालेली आहे, ज्यात पूर्ण गादी जीर्ण झालेली आहे आणि आता हाडं ठेचायला लागलेले आहे, गुडघ्यांचे शेप चेंज व्हायला लागलेले आहे आणि जिथून मेडिसिन्स आता काम करत नाहीये तिथे आपण नी रिप्लेसमेंट हे ऑप्शन निवडत असतो. पण या स्टेजला यायच्या अगोदर जर पेशंट आपल्याला भेटला तर फिजिओथेरपी, ओरल मेडिकेशन्स, काही इंजेक्शन्स असतात. आजकाल स्टेम सेल थेरपी निघाली आहे पण ते लिटरेचर खूप जास्त त्याला सजेस्ट करत नाही. तर फिजिओथेरपी, लाईफस्टाईल चेंजेस, ओरल मेडिकेशन्स, इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शन म्हणजे गुडघ्यांमध्ये आपण इंजेक्शन्स देऊ शकतो, बायोलॉजिकल इंजेक्शन्स असतात. त्याच्याने सुद्धा आपण गुडघ्याचं वय किंवा जी गुडघ्याची गादी आहे त्याचं वय वाढवू शकतो, त्याची झीज कमी करू शकतो. आणि जर वय वर्ष 50 किंवा 55 मध्ये ज्यांचे गुडघे दुखणे चालू होत असेल तर त्यांना आपण आरामात 60-65 पर्यंत नेऊ शकतो. पण कधी कधी पेशंट इतके खराब येतात की त्यांना ऑपरेशन शिवाय, रिप्लेसमेंट शिवाय पर्याय नसतो. कारण तो पेशंट परत 2 महिन्यानंतर मला दाखवायला येणार आहे आणि तेव्हा जर मी पहिला खेपेला त्याला सांगितलं नाही की नी रिप्लेसमेंट हे ऑप्शन आहे तर तोच म्हणतो की साहेब तुम्ही म्हटलं असतं तर आम्ही हा ऑप्शन निवडलं असतं. त्याच्यामुळे पेशंट बघून नाही, गुडघा किती खराब आहे, त्याला त्रास किती आहे, त्यांनी किती दिवसापासून मेडिसिन्स घेतले, या सगळ्या गोष्टींवर आमची ट्रीटमेंट. मी जर चिपळूण ऑर्थोपेडिक अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या बाबतीत जर बोलायला गेलं
तर ते कोणकोणत्या फॅसिलिटीज प्रमुख पद्धतीने उपलब्ध आहेत? तिथे मेनली ऑर्थोपेडिक, ऍडव्हान्स ऑर्थोपेडिक केअर ट्रीटमेंट आहे, फिजिओथेरपी फॅसिलिटीज आहेत, फ्रॅक्चर ट्रीटमेंट्स होतात. चंद्रपूर इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे ऍक्सिडेंटल पेशंट्स आम्ही सगळेच ट्रीट करतो. आता जॉईंट रिप्लेसमेंट जे आहे ते मागच्या 11 वर्षापासून मी करतोच आहे. स्पाइन सर्जरी होतात, स्पोर्ट्स इंजुरीज होतात, एसीएल रिकन्स्ट्रक्शन सर्जरी होतात, लिगामेंट इंजुरीज होतात. ऑर्थोपेडिक रिलेटेड आम्ही ऑलमोस्ट सगळंच करतो. चॅनलच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपल्याला जी जनता बघत आहे त्यांना ऑर्थोपेडिक प्रॉब्लेमच्या बाबतीत आपल्याशी माहिती घ्यायची असेल किंवा उपचार संदर्भात आपल्याशी संपर्क करायचा असेल तर ते कशा प्रकारे आपल्याशी संपर्क करू शकतात? माझ्याशी संपर्क करायला माझं युट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्रामवरही माझं पेज आहे, फेसबुकवरही माझं पेज आहे. डॉक्टर समीर चेपुरवार या नावाने माझं मेल आयडी सुद्धा आहे. तर त्यावर तुम्ही नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणि कधीही काही वाटलं तर पर्सनली माझे तिथे नंबर्स पण आहेत, हॉस्पिटलचे नंबर. तर त्या वेळात तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून कधीही माझी भेट घेऊ शकता आणि योग्य ते मार्ग. आज के लिए बस इतना ही. ऐसी ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.